नमस्कार, मी सुप्रिया. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे नॅचरल वास्तू आणि विवाहानंतरच्या समस्या. आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर प्रवीण कुलकर्णी. सरांविषयीचे सांगायचं झाल्यास सर ज्योतिषशास्त्राच्या 8 विषयांमध्ये पारंगत असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. तसंच नॅचरल पॉवर हा जीवनाचा खरा पाया आहे. या विषयावर सरांचं सध्या संशोधन सुरू आहे. तुम्हाला जर आजच्या विषयासंदर्भात काहीही प्रश्न किंवा शंका असतील, तुम्ही आम्हाला जरूर फोन करू शकता. त्यासाठी आपला क्रमांक दिलेला आहे 02266843333. सर, तुमचं महाराष्ट्र कॉलिंगमध्ये अगदी मनापासून स्वागत. सर, आजचा जो आपला विषय आहे नॅचरल वास्तू आणि विवाहानंतरच्या समस्या, तर नेमकं नॅचरल वास्तू म्हणजे काय सर? आपण मागच्या एपिसोडला एक चर्चा केली होती. नक्कीच. की इंजिनिअरिंगने जी वास्तू बांधलेली असते त्याचं जे इंजिनिअरिंग आहे ते तसंच्या तसं ठेवून आपल्याला त्या वास्तूमध्ये सर्व्हाइव्ह करताना, जीवन जगताना योग्य त्या गोष्टी मिळवायच्या आहेत आणि त्या मिळवण्याच्या पॉवर्स आपल्याकडे आहेत. आणि त्या डेव्हलप करण्यासाठी म्हणून लागणाऱ्या वास्तूमधल्या एनर्जी आपल्याला हव्या असतात. ह्या सगळ्यांचा मिलाफ किंवा संगम म्हणजे नॅचरल वास्तू. बरोबर. म्हणजे खरं तर सर आपण असंही बोलू शकतो की जी अंतर्गत रचना असते ती जेव्हा बिघडते किंवा त्याचा जेव्हा असमतोल होतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी बिघडायला लागतात. काही प्रमाणात हे सत्य आहे. बरोबर. पण खूप वेळेला काय होतं तर आपल्या मनाची व्हायब्रेशन्स किंवा स्पंदनं किंवा मनात असणाऱ्या कमकुवत भावना ह्या त्याच्याकडे बघत असतात, त्या गोष्टींकडे. ही वस्तू माझ्यासाठी बरोबर आहे की नाही, ही वास्तू माझ्यासाठी बरोबर आहे की नाही, ह्या वास्तूमधून मला अमुक एक एनर्जी मिळेल की नाही, हे विचार ज्या वेळेला तयार होतात त्यावेळेला बऱ्याच गोष्टी आपण अशा ठरवतो की नाही, मला ह्या वास्तूतून यश मिळणार नाही, नाही मला ह्या कॉर्नरला झोप येणार नाही, नाही मला इथे बसलं तर त्रास होणार आहे. ज्या वेळेला आपण असे विचार तयार करतो त्यावेळेला बऱ्यापैकी आपण तसंच वागायला लागतो. आणि मग हे जे आपलं वागणं आहे ते खूप महत्त्वाचं ठरतं. मग आपण वास्तूचे दोष आहेत असं म्हणतो आणि त्यानुसार आपण तिथून ते व्हायब्रेशन्स मिळवायचा प्रयत्न करतो. मग ते व्हायब्रेशन्स कसे असतील, आपल्या मनात जसे विचार असतील तसे असतील. काय आहे, वास्तू हा एक खूप मोठा विषय आहे असं आपण म्हणूया. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10 आंधळ्यांची गोष्ट सगळे सांगतात. एक आंधळा गेला हत्ती बघायला आणि त्यानं शेपूट पाहिलं, त्याला हत्ती खराड्यासारखा दिसला, म्हणजे जाणवला. तसे आपण सगळे वास्तूच्या बाबतीत काही प्रमाणात आंधळेपणा करतोय का, अंधश्रद्धेकडे जातोय का, हा विचार करणं खूप महत्वाचं आहे. आपण काय करतो आहोत तर एखादा आंधळा हत्तीच्या पायाला हात लावतो तेव्हा त्याला तो हत्ती खांबासारखा वाटतो, सोंड्याला हात लावतो, कानाला हात लावतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तसं आपण करतो आहोत का, तर निश्चितपणाने काही प्रमाणात आपण त्या दृष्टिकोनातून वास्तूकडे बघतो आहोत. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे तर वास्तूमध्ये 5 प्रकारच्या एनर्जी असतात. आपण नेहमी असं म्हणतो की वास्तूमध्ये 4 तत्व असतात, बरोबर आहे. तेज तत्व, आकाश तत्व, जल तत्व आणि वायू तत्व. पण वास्तूमध्ये जी रिकामी जागा असते, भिंती आणि 4 भिंती, छत आणि जमीन, जमीन म्हणजे आता आपण फ्लोरिंग म्हणूया, त्याच्या मधली जी पोकळी आहे त्याचं काय, त्याचा कोणी विचारच करत नाही. ते आहे आकाश तत्व. ही 4 तत्व आणि आणखीन एक आकाश तत्व. कारण नेहमीप्रमाणे आपण पंचतत्वातून सगळं जन्माला आलेलं आहे असं म्हणतो आणि ह्याच्याकडे आपण विशेष लक्ष देत नाही. जेव्हा आपण ह्याच्याकडे लक्ष द्यायला लागू तेव्हा तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर इझी मिळणार आहे की वास्तूतून मिळणाऱ्या ज्या एनर्जी आहेत त्या 100% आपल्याला यशस्वी करण्यासाठी जशा असतील तशा. मी परत एकदा अधोरेखित करतोय माझं वाक्य, वास्तूमधील एनर्जी जशा असतील तशा आपल्या यशासाठी वापरण्याच्या योग्य करून घेता येतात. बरोबर. सर, आता तुम्ही आकाश तत्वाबद्दल बोललात, तर इन डिटेल थोडंसं आकाश तत्व म्हणजे काय आणि जर ते आपल्याला मिळवायचं असेल तर ते आपण कसं मिळवू शकतो? माझ्या मते मी खूप वेळेला हे विश्लेषण केलेलं आहे, पण आज निश्चितपणाने करायला मला आवडेल. त्याचं कारण असं आहे की आपण जलतत्वाच्या गोष्टी किंवा ईशतत्वाच्या गोष्टी ईशान्य दिशेला ठेवायचा प्रयत्न करतो. अग्नितत्वाच्या किंवा तेजतत्वाच्या गोष्टी आपण आग्नेय दिशेला ठेवायचा प्रयत्न करतो. जड वस्तू किंवा पृथ्वी तत्व हे आपण नैऋत्य दिशेला निर्माण करतो. आणि लवकर जाणाऱ्या गोष्टी किंवा ज्या गोष्टी आपल्याला घरात सतत नको आहेत अशा किंवा
वायुतत्व आपण म्हणतो त्याला, वायुतत्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या वायव्य दिशेला ठेवतो. बरोबर आहे. आता हे सगळं केलं म्हणजे सगळं झालं असं आपण म्हणतो. पण आकाश तत्व विस्ताराने सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही प्रकारचे आजार, कुठल्याही प्रकारचे विषाणू, कुठल्याही प्रकारच्या रोगराई, कुठल्याही प्रकारचे स्वच्छतेला बाधा आणणाऱ्या गोष्टी ह्या कुठून येतात किंवा कुठे असतात घरात? त्या कोपऱ्यांमध्ये असतात? त्या फक्त कोपऱ्यांमध्ये म्हणजे त्या ॲक्च्युअल त्या कॉर्नरला त्या असतात? नाही, त्या जी आपल्या घरातली पोकळी आहे त्या पोकळीमध्ये असतात. आणि मग मला अभ्यास करावासा वाटत नाही, मग मी ईशान्य दिशेला बसलो तरीही अभ्यास करावासा वाटत नाही, आग्नेय दिशेला बसलो तरीही मला अभ्यास करावासा वाटत नाही, असं जर फील होत असेल तर त्याचं काय? हा विचार करायला लागलो आपण की मग आपल्या असं लक्षात येतं की काहीतरी वातावरणात बिघडलेलं आहे. बरोबर आहे ना? आपण म्हणतो वातावरणच बिघडलंय, काय करणार ना, आजारी पडणार आपण, किंवा अशी मनस्थिती तयार होणार. आता मुंबईत इतकं गरम होत आहे, प्रचंड घाम येतोय फिरताना, मग कुठेही बसलं तरी घाम येणार आहे. हे वातावरण बिघडलेलं आहे. ह्याच्यावर सोल्युशन्स काढणं, वातावरण निर्मिती करणं, वातावरण चांगलं तयार करणं म्हणजे मनाला उभारी देणं. आणि मन हे आकाश तत्वाशी जोडलेलं आहे. ज्याचं मन स्वच्छ आहे किंवा ज्याचं आकाश तत्व स्वच्छ आहे त्याचं मन स्वच्छ होतं. आणि एकदा आकाश तत्व स्वच्छ झालं, मन स्वच्छ झालं की स्वच्छ मन काय करणार आहे? हवी ती गोष्ट करायला तयार होणार आहे, आत्मविश्वास वाढणार आहे. अशा अनेक गोष्टी ह्या आकाश तत्वातून आपल्याला डेव्हलप करता येतात. म्हणजे सर अशा प्रकारे आकाश तत्व देखील बॅलन्स होतं. अगदी. 20% पृथ्वी तत्व, 20% तेज तत्व, 20% आकाश तत्व, 20% वायू तत्व आणि 20% ईश तत्व किंवा जलतत्व, ह्या असा संगम पाहिजे. हे ज्या वेळेला सगळं एकत्र 20% तयार करू आपण, हे कसं मोजायचं तर त्याची अगदी साधी फुटपट्टी मी देतोय तुम्हाला. तुम्ही तुमच्या घरात बघू शकता. आज मी तुम्हाला एका वाक्यात वास्तुशास्त्र शिकवतोय असं समजूया आपण. ज्या घरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं, ज्या घरात गेल्यावर आपल्याला राहावंसं वाटतं, ज्या घरातलं वातावरण आपल्याला हवंहवंसं वाटतं, आपल्या स्वतःला आपल्या घरात छान वाटतं, आपल्या बायका मुलांसहित तिथं राहायला सगळ्यांनाच एकत्र राहावं असं वाटतं, त्या घरात आकाश तत्व खूप चांगलं झालेलं असतं. अच्छा, म्हणजे हे आपलं आपणच परीक्षण करायचं आहे. खूप छान. म्हणजे आपण स्वतःला थोडेफार प्रश्न याच्यातून विचारू शकतो, आपण स्वतः एक परीक्षण करू शकतो या सगळ्या ह्याच्यातून. सर अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे नॅचरल बॅलन्स. आणि मग ती म्हणजे नेमकं काय नॅचरल बॅलन्स आणि ते आपल्याला कसं मिळवता येतं? नक्कीच. आता मी सांगितलं त्याच्यात पुढची पायरी किंवा पुढची स्टेप म्हणजे नॅचरल बॅलन्स आहे. नॅचरल बॅलन्समध्ये आपल्या सगळ्या घरातल्या लोकांचा आरोग्याशी संबंध येतो, आपल्या घरातल्या सगळ्या लोकांच्या प्रगतीशी संबंध येतो, आपल्या घरातल्या सगळ्या लोकांच्या देवाणघेवाणीशी संबंध येतो, आपल्या घरात जे कुणी सदस्य राहत असतात त्या सगळ्यांचा एकमेकांशी पटण्या न पटण्याशी संबंध येतो. हे ज्या वेळेला एकमेकांशी गुण्यागोविंदानं सगळे नांदतात आणि प्रत्येकजण आपापल्या कर्तव्याशी प्रामाणिक असतो, हे असं घडवून आणण्याची क्षमता आकाश तत्वामध्ये आहे. आणि आपण जर हा सगळा बॅलन्स केला, नॅचरल बॅलन्स म्हणजेच आपल्या वास्तूमध्ये सगळ्या गोष्टी समप्रमाणात असल्या पाहिजेत, त्या जास्त असू नयेत, त्या कमी असू नयेत. काही ठिकाणी आपल्याला तेजतत्व डेव्हलप करायचं आहे तर तिथं ते योग्य प्रमाणात असायला हवं. आणि हे योग्य प्रमाणात शोधण्याची जी प्रक्रिया आहे ती अगदी साधी आहे. आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये काही नाड्या असतात, एकूण नाड्या 16,000च्या वर आहेत. पण त्याच्यातल्या आपण 3च नाड्यांचा आत्ता अभ्यास करू. साधा आहे, आपल्या प्रेक्षकांना सुद्धा तो कळेल. पहिली नाडी श्वास आपण घेतो, उजव्या नाकाने घेतो आणि सोडतो, त्याला सूर्य नाडी असं म्हणतात. दुसरी नाडी आहे डाव्या नाकाने आपण श्वास घेतो सोडतो, त्याला चंद्र नाडी असं म्हणतात. आणि दोन्ही नाकाने श्वास घेतो सोडतो त्याला सुषुम्ना असं म्हटलं जातं. आता ह्या ज्या 3 नाड्या आहेत त्या काय करतात तर आपण फक्त उजव्या नाकाने श्वास आपला चालू असेल, आपण साधी गोष्ट करूया, अशी मूठ आवळूया आणि इथे आपल्या नाकातून श्वास सोडूया. असा श्वास सोडला की आपल्या लक्षात येतं की कुठल्या नाकातून जोराने फोर्स आलेला आहे. आणि जेव्हा आपल्या उजव्या नाकातून फोर्स आलेला असतो तेव्हा आपण समजायचं की सूर्यनाडी चालू आहे. जेव्हा आपल्या डाव्या नाकातून श्वास आलेला असतो तेव्हा आपण असं समजायचं की चंद्रनाडी चालू आहे. आणि जेव्हा दोन्ही नाकातून श्वास येतो तेव्हा आपण समजायचं की सुषुम्ना चालू आहे. आणि ही सुषुम्ना नाडी ही आपल्याला वास्तूसाठी शुभ असते.
बरोबर. म्हणजे खरं तर सर या नाड्यांचं खूप महत्त्व आहे आणि या नाड्या आपल्याला खूप महत्त्वाच्या ठरतात आपल्या आयुष्यामध्ये. खरं तर खूप नाड्या आहेत जसं तुम्ही म्हणालात, पण आता आपण फक्त 3 नाड्यांचा अभ्यास करतोय. आपल्याला याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची, मात्र इथे आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे नॅचरल वास्तू आणि विवाहानंतरच्या समस्या आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रवीण कुलकर्णी. सर, आत्ता आपण जसं नाडींविषयी बोलत होतो तसं लहरी, स्पंदनं आणि त्याचबरोबर कंपनं ह्या ज्या गोष्टी असतात याचं पण फार महत्त्व असतं. खरं तर आपण असं म्हणतो की आपण जे बोलतो ते काही काळानंतर जर आपण काही टेक्नॉलॉजीने जर आपण ते रेकॉर्ड केलं तर ते जसंच्या तसं आपल्याला ऐकू येऊ शकतं. खरं तर हे असं कुठेतरी ऐकलेलं आहे. तर हे कितपत खरं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्याचं किती महत्त्व आहे सर? आपल्याकडे एक विशिष्ट देवता मानली जाते, चित्रगुप्त. बरं. आणि तो आपल्या आयुष्याचा लेखाजोखा ठेवतो असं म्हटलं जातं. आता हे किती सत्य आहे असत्य आहे ह्याच्यापेक्षाही आपण जे काही मनात विचार करतो ते विचार आपल्यापासून निघतात आणि असं म्हणतात जातात. त्याला जोड देणारे अनेक विचार असं म्हणतात असतात आणि त्यांची आणि त्यांची गट्टी जमते, त्यांची मैत्री होते आणि आपल्याकडे येतात परत ते. मग जर आपण चांगले विचार केलेले असतील तर ते असं म्हणतात जाणार आहेत, त्यांच्याशी सुसंगत असे चांगले विचार एकमेकांशी जुळणार आहेत आणि आपल्याकडे परत येणार आहेत. जर आपण वाईट विचार केलेले असतील तर तेही तसेच जाणार आहेत आणि वाईट विचारांशी संगत करून परत आपल्याकडे येणार आहेत. म्हणजे वास्तू तथास्तू म्हणत असते असं आपण ज्या वेळेला म्हणतो. आपला आजचा विषय आहे वैवाहिक समस्या, विवाहानंतरच्या समस्या. त्याच्यात काय होतं, सुरुवातीचे 9 दिवस नव्याचे म्हणतो आपण, ते गेले की एकमेकांबद्दल खोलवर विचार करायला सुरुवात होते. आणि इथं समस्येचं मूळ असतं की माझा जोडीदार, मग नवरा असेल बायको असेल, एकमेकांविषयी जो विचार करायला लागतात तो योग्य करत असतील, पॉझिटिव्ह करत असतील, नॅचरल पॉझिटिव्ह खरं तर, की त्याला काही काम असेल म्हणून त्याला उशीर झाला असेल, त्याला अमुक अडचण असेल म्हणून त्याला प्रॉब्लेम असेल, किंवा तिला काहीतरी आत्ता सांगावंसं वाटत नसेल, सरप्राईज द्यायचं असेल, तिला कदाचित हे सांगणं शक्य नसेल म्हणून सांगत नसेल, अशा पद्धतीने जर विचार केले तर ते योग्य आहेत. पण मला सांगितलंच का नाही, तू इकडेच का गेलीस, तू तिकडेच का गेलीस, हे विचार कुठून येतात, हे प्रश्न कुठून येतात? तर ते विचारांमध्ये असतं की ही माझ्याशी प्रामाणिक असेल का, हा माझ्याशी प्रामाणिक असेल का, असे विचार ज्या वेळेला तयार होतात त्यावेळेला असे प्रश्न निर्माण होतात. म्हणजे हे सगळे विचार आपण जर निगेटिव्हली केले तर त्याच पद्धतीचं वातावरण खरं तर तयार होतं. सर, आपण या विषयावर बोलूयात. आपल्यासाठी खूप दुरून दुबईवरून एक फोन आलेला आहे. आपल्या कार्यक्रमाचा पहिला फोन आहे. सुनीता यांचा दुबईवरून फोन आला आहे, देशाबाहेरचा फोन आहे, आपण आता घेतोय. सुनीता ताई, बोला, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार. हॅलो. नमस्कार. सुनीताजी, तुमच्या टीव्हीचा आवाज प्लीज कमी करू शकता मागचा? हां, करते. हां, कारण तुमचा आवाज येत नाहीये, त्यामुळे सरांना प्रश्न नाही कळणार तुम्ही विचारलेला. मला असं विचारायचं आहे की माझं घर कोल्हापूरमध्ये आहे. तर देवारा पण ईशान्य कोपऱ्यामध्ये आहे माझा. पण काय आहे, मला प्रॉब्लेम असा आहे की माझा मुलगा आहे ना खूप चिडचिड करतो, त्याचं माझं पटत नाही. मग त्याच्या ह्या वास्तूशी काही संबंध आहे का? नक्कीच. तुम्ही आता राहायला दुबईला आहात की कोल्हापूरमध्ये आहात? मी सध्या दुबईमध्ये आहे. बरं. आणि मुलगा कुठे आहे, तिकडे आहे की इथे आहे? आता सुट्टीला इकडेच आलाय. अच्छा. पण शिकायला तो कोल्हापूरमध्ये असतो, म्हणजे राहायला तो कोल्हापूरमध्ये असतो. अच्छा. कोल्हापूरमध्ये. हा, आता मला असं सांगा की ईशान्य कोपऱ्यात तुमचा देव्हारा आहे हे तुम्ही सांगितलं, पण पूर्व दिशेला टॉयलेट बाथरूम आहे का? नाही नाही नाही. टॉयलेट बाथरूम कुठल्या दिशेला आहे सांगू शकाल? उत्तरेला आहे. हां, ठीक आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांना धन्यवाद की एवढ्या लांबून त्यांनी प्रयत्न केला आपल्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा आणि आपल्याला तो मिळाला सुद्धा. तर उत्तर दिशा ही
खरं तर विद्येची दिशा आहे. बरोबर. त्याला कुबेराची दिशा असं म्हटलं जातंच, पण त्या दिशेचा रंग किंवा त्या दिशेचा जो रत्न आहे ते पाचू आहे. आणि पाचू हे बुधाचं रत्न आहे आणि बुध हा विद्येचा कारक ग्रह आहे. बरोबर. म्हणून आपल्याला तिथं उत्तर दिशा त्यांची बिघडलेली आहे. तिथं तुम्ही एक साधं काम करा, तिथं पारा, मर्क्युरी थोड्याशा प्रमाणात एखाद्या बाटलीमध्ये वगैरे कोणाच्याही हाताला लागणार नाही असा जर ठेवलात तर निश्चितपणाने तुम्हाला तुमच्या मुलाच्या दोघांमधले जे संबंध आहेत ते जुळण्यासाठी वातावरण निर्मिती होईल. पुन्हा एकदा मी ते सांगणार आहे. त्याचं कारण असं आहे की आपण जे विचार करत असतो तो तुमच्याबद्दल जो विचार करतोय आणि तुम्ही त्याच्याबद्दल जो विचार करता आहात त्यात सुद्धा आपल्याला चेंजेस आणावे लागणार आहेत. तुमची ट्रीटमेंट त्याच्यासाठीची चेंज करावी लागणार आहे. तुमच्यात तुम्ही थोडासा बदल घडवून आणा, हा उपाय करा, त्याच्याकडून रिस्पॉन्स नक्की मिळेल. बरोबर. सर, आता आपण जसं म्हणत होतो की काही जणांचं लग्नानंतर पटत नाही, की नवलाईचे 9 दिवस असतात आणि त्याच्यानंतर कळायला लागतं हळूहळू की स्वभाव काय आहे, कसं वागलं जातंय, किंवा स्पेशली हे लव्ह मॅरेजेसमध्येही होतंय. म्हणजे एक ते कुठेतरी सरप्रायझिंग आहे की लव्ह मॅरेजेसमध्ये देखील होतं आणि अरेंज मॅरेजेसमध्येही होतं, कारण आधी फारसे एकमेकांना ओळखत नसतात. तसंच आत्ता जो आपल्याला फोन आलेला होता की आईचं आणि मुलाचं पटत नाही, तर हे कुठेतरी लाईफस्टाईल बदललेली आहे, सगळं वातावरण थोडंसं पाश्चिमात्य आपण एक्सेप्ट करायला लागलोय. तेही थोडंसं अर्धवट नॉलेजमध्ये आपण ते एक्सेप्ट करतो, कारण आपल्याला पूर्ण अर्ध इकडचं अर्ध तिकडचं म्हणजे असं कुठेच नाही, असं कुठेतरी चालू आहे. त्याच्यामुळे सर हे होतंय. मी ह्याला फारसा दोष देणार नाही, कारण हे होणार आहे. बरं. जागतिकीकरणाचा सगळा प्रकार आहे हा आणि त्याच्यात हे सगळं येणार आहे. बरं. सगळ्यात पहिलं हे आपण ऍक्सेप्ट कसं करतो आहोत, ह्याला स्वीकारतो कसं आहोत त्याच्यावरच अवलंबून तो आपला अप्रोच महत्त्वाचा आहे. नक्कीच. मी माझा मुलगा माझ्याशी कसा वागतोय हे मला स्वीकारावं लागणार आहे. मी माझ्या वडिलांशी कसा वागलो होतो तसं माझ्या मुलांनी माझ्याशी वागलं पाहिजे असं करून चालणार नाही. सगळ्यात पहिलं तर पॅरेंटिंग, ज्याला गुड पॅरेंटिंग आपण म्हणतो, ते व्हायला हवंय. समजून घेणं, आता तो तसा का वागतोय हे समजून घ्यावं लागेल. तो व्हिडिओ गेमवर आहे, तो चॅटिंग करतोय, तो फेसबुकवर आहे, तो व्हॉट्सअपवर आहे, तो अनेक सोशल मीडिया झाले त्याच्यावर आहे आणि त्याच्यावरच्या बऱ्याच गोष्टी त्याच्यासमोर येतात. त्याप्रमाणे तो रिॲक्ट होतोय हे आपल्याला बघावं लागणार आहे. हे ज्या वेळेला आपण बघू त्यावेळेला निश्चितपणाने ह्याच्यातून मार्ग निघेल. त्याच्यात